हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हल्ली आपण कित्येक वेळेला बघतो लग्न टिकत नाही, लग्न झालं की नाही दोघांचं एकमेकांबद्दल नो डाऊट ॲडजस्टमेंट होत नसतात कित्येक वेळेला. त्याच्याशिवाय आणि काही नाजूक कारणं आहेत, ही बाहेरच्यांना माहीत नसतात. त्यामुळे त्या कारणांबद्दल मी आज बोलणार आहे. आणि आपल्यात काय असते, आईवडिलांना वाटते ओके लग्न करून टाकूया म्हणजे सगळं ओके होते. अहो, लग्न काही असं औषध आहे का? लग्न केलं की लगेच सगळं ओके होते? नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगते, त्या काही प्रॉब्लेम्स असले तर तुम्ही मुळीच लग्न करू नका. आणि हल्लीच्या काळात काही लग्न करायलाच पाहिजे असं नाहीये. लग्न झालं नाही तरी तुम्ही आनंदानं खुशीनं राहू शकता. त्यामुळे मी तुम्हाला एक 5-6 पॉईंट्स सांगणार आहे. आणि मी हे सिरीज करण्यासाठी बरेच यंग मुलींना भेटले तेव्हा मला जाणवलं. त्यामुळे त्यातनं हे सगळं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे. कशातही वाचलं किंवा कल्पनेतलं अशातलं नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला मुलींना मुलं आवडत नाहीत. मुलीच आवडतात मला. मुलांना मला मुलंच आवडतात, मुली नाही आवडत. असं असलं की बिलकुल लग्न करू नका. विचार करा तुम्ही. मला एक तर मुलगी म्हणाली, मला मुलांना बघितलं का नाही धरून मारूया असं वाटते. मला बिलकुल सहन होत नाही मुलं. नाही. असंच मुलांना पण असू शकते कित्येक वेळेला, मला फक्त मुलंच आवडतात, मला नाही मुली आवडतात. ते मुलीबाई हे असतात बाबा, नको. असं तुम्हाला तिरस्काराची भावना, आणि ही भावना आहे बरं का, बरेच मुलींमध्ये पण आहे, मुलांमध्ये पण आहे. त्यांना त्यांचे ओन काइंडचे आवडतात. मुली असल्या की त्यांना मुलीच आवडतात, मुलांना मुलंच आवडतात. त्यांना ऑपोजिट जेंडरवाले आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. काहींना राग येतो, काहींना तिरस्कार वाटतो. त्यामुळे तुमच्या अशा भावना असल्या की बिलकुल लग्न करू नका. आपली जनरल टेंडन्सी काय होते, वयात येत आलं की आपल्याला ऑपोजिट सेक्सवाल्यांचं अट्रॅक्शन होते. मुलींना मुलांचं अट्रॅक्शन होते, मुलांना मुलींचं. हे नॅचरल आहे. पण काही लोक, ही लोक 1% असतील, 2% असतील, असे आहेत त्यांना बिलकुल अट्रॅक्शन वाटत नाही. उलट त्यांना तिरस्कार, राग असं वाटते. असं तुम्हाला असलं तर बिलकुल लग्न करू नका. आणि आपल्याला गृहस्थ जीवन करायचं म्हणजे काय आहे, पत्नी म्हणजे काय आहे, पती म्हणजे काय आहे, त्यांना आपण कसं प्रेमानं समजून घ्यायला पाहिजे, ॲडजस्ट करायला पाहिजे, हे सगळं नीट जाणून घ्या. आणि तुम्हाला ॲडजस्ट करायचं नसलं, तुम्ही कुठली कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत, असं असलं तरी लग्न टाळा. हे बघा, एकदा लग्न झालं की मग काय होते, नंतर सोडायचं म्हणजे तर डायव्होर्स, कायदेशीर सगळं हे होते. दोन्ही कुटुंबांना पण त्यातनं दुःख होते. त्याच्याशिवाय तुम्हाला पण डायव्होर्सी म्हणून एक टपका लागतो. त्यामुळे लग्न करायच्या आधी हे सगळं विचार करा. तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात ते करा. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचंच नाही असलं तर बिलकुल लग्न करू नका. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही कॅरियरमध्ये सेटल झाला नाही तर लग्न करू नका. लग्न घाईघाईनं करता, नंतर बघू होते सगळं म्हणून.
बायको येते, ती म्हणते हे पाहिजे तर पाहिजे, नंतर मुलं होतात, मुलांसाठी बरंच काही करावं लागते, त्यामुळे प्रॉब्लेम्स वाटतात, मग भांडणं व्हायला लागतात. त्यामुळे तुम्ही उशीर झाला तरी चालेल लग्नाला, काही हे नाही. आपण बघितलंय कितीतरी उशिरा लग्न करून किती आनंदानं सुखानं आहेत. त्यामुळे तुम्ही सेटल झाला नसला तर बिलकुल लग्न करू नका. सेटल झाल्यावरच लग्न करा, उशीर होऊ दे, हरकत नाही. आणि कित्येक वेळा आपल्यात काय होते माहिती का, मुलगा ड्रिंक्स घेतो, लग्न झाल्यावर सुधारेल, कुठलीच जबाबदारी नाही घेत, लग्न झाल्यावर आपोआप जबाबदारी पडली की तो सुधारेल. असंच मुलींबाबत पण, मुलगी व्यवस्थित वागत नाहीये, बाकी मुलांबरोबर ती फिरतीये, किंवा तिचं वागणं व्यवस्थित नाहीये असं वाटलं, ते आईवडिलांना कित्येक वेळेला वाटते लग्न करूया, लग्न झालं की सुधारेल, जबाबदारी पडते, लग्नानंतर सुधारेल म्हणून लग्न करतात. हे लग्न काही औषध नाहीये ह्या गोष्टींना. तो मुलगा लग्न झाल्यावर परत तसंच करायला लागतो, प्यायला लागतो, किंवा आणि काही व्यसनं असलेली करायला लागतो. मग ते मुलीचं जीवन तुम्ही खराब करता. तसंच मुलगी पण व्यवस्थित वागत नसली की ते मुलाचं जीवन तुम्ही नकोसं करता. त्यामुळे कोणाचंही जीवन खराब करू नका. लग्न झाल्यावर सुधारतात म्हणून कोणालाही फोर्सिबली लग्न करू नका बिलकुल. हेतना बरीच लग्न मोडलेली आहेत. त्यामुळे काय होते, नंतर खूप त्रास होतो, दोन्ही कुटुंबांनाही त्रास होतो, दोघांनाही त्रास होतो, आणि नंतर परत डिव्होर्स, त्या प्रक्रिया, त्यामुळे खूप अवघड जाते. त्यामुळे सुधारायचं असलं तरी आधी सुधारून घ्या, मुलगा असू देत, मुलगी असू देत, आणि सुधारल्यावरच लग्न करा, अन्यथा करू नका. दुसऱ्याचं जीवन खराब करायचा अधिकार कोणालाही नाही, आणि असं करणं चुकीचं आहे असं मला तर वाटते. आणि कधी लग्न करताना का नाही आपण आपले लेव्हलचे लोकांना बघायला पाहिजे का, म्हणजे क्लास म्हणतो आपण. नाही ते काय होते, कित्येक वेळेला असा विचार करतात मुलं लग्न केल्यावर, ती किचनमधलं सगळं स्वयंपाक पाणी बघेल, माझे पाय दाबेल, अमुक करेल तमुक करेल, अशा अपेक्षा असतात. असंच मुलींना पण लग्न झाल्यावर मला मनाप्रमाणे हिंडायला फिरायला मिळेल, हवा ती खरेदी करायला मिळेल, एक ATMच मिळेल, अशी अपेक्षा मुलींची असते. अशा काही अपेक्षा ठेवून लग्न करू नका. आणि लग्न करताना शक्यतो आपले लेवलचं, आपले क्लासचं बघा, नाही ते खूप खूप त्रास होतो. आपल्यात एक म्हण आहे पूर्वीपासूनची, मुलगी देताना आपल्यापेक्षा वरचे घरी द्यावी आणि आणताना आपल्यापेक्षा खालचे लेवलची आणावी. पण कित्येक वेळा हे ॲडजस्ट होत नाही. माझे एक ओळखीच्यांचंच सांगते, ते अगदी गरिबाची, म्हणजे खूप गरिबाची मुलगी करून आणली. त्यांना वाटलं लग्न झाल्यावर एका मुलीला घर मिळते, सगळं मिळते, मग काय म्हणून ते लग्न करून आणलं. लग्न करून आणल्यावर दुसऱ्या दिवशी ती मुलगी काकूंना विचारते, अहो मला जरा मारुती द्या की, मारुती पाहिजे. हे ना कळेल ना मारुती म्हणजे काय. मग त्यांना कळलं मारुती म्हणजे गुटखा आहे कुठला तर प्रकारचा. म्हणजे त्या मुलीला तर सगळं गुटखा वगैरे खायची सवय होती, तिला तो गुटखा लागाय. हे ना वाटलं मारुती म्हणजे ती देवाचं विचारते, देवाचं बहुतेक वाचत असेल मारुतीचं म्हणून विचारते का, असं म्हणजे एवढे फरक पडतो. त्यामुळे उगीच समाजकार्य म्हणून
कुठून तरी काहीतरी ॲडजस्ट करायचं. आणि एस्पेशली हल्ली काय झालंय, हल्ली मुलींची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे बरेच लोक मुलगी मिळाली की झालं बास असे हे मनस्थितीत आहेत. पण मग असं केलं की असं होते, मग ॲडजस्ट होत नाहीत त्या मुली किंवा मुलं कोणी असू देत. त्यामुळे थोडाफार फरक चालेल, पण एकदमच खूप फरक असला की ॲडजस्ट व्हायला कठीण होते. त्यामुळे हा पण विचार करायला पाहिजे. त्यामुळे मला सांगायचं आहे, लग्न म्हणजे करायला पाहिजे असं आजचे काळात नाही, पूर्वी होतं, पूर्वीचे दिवस वेगळे होते. पण आज तुम्हाला करायचं नसलं ते तुम्ही सिंगल राहू शकता, मुलगा असू देत मुलगी असू देत. हे माझं म्हणणं आहे. वेदर यू एग्री विथ मी ऑर नॉट, दॅट इज डिफरंट. पण आपण दुसऱ्याचं जीवन खराब करायचं नाही, बिघडवायचं नाही. त्यामुळे नीट विचार करायचा आणि नंतर लग्न करायचं. अन्यथा एकटा जीव सदाशिव म्हणायचं आणि आनंदी सुखात राहायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.